हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 6 आणि आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर देवाला दिवा वगैरे लावून घेतला, तुळशीला पण लावला आणि शाश्वतीला पण मी सोबत घेत असते देवाला दिवा लावायच्या वेळेस, जेणेकरून तिला पण ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात त्यासाठी. तर देवाला वगैरे दिवा वगैरे लावून झाला. त्याच्यानंतर ही भाजी निवडली होती अगोदर, तर म्हटलं ती व्यवस्थित ठेवून द्यावी, कारण काल वरच ठेवली होती मी आणि मी शक्यतो अवॉइड करते जास्त भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. पण म्हटलं त्याच्यासाठी मी काल काय फ्रीजमध्ये ठेवली नव्हती, कालच आणली होती ती. तर आत्ता मग निसून ठेवली फ्रीजमध्ये, उद्या सकाळी करायची होती म्हणून. तर ही बटाटे संध्याकाळी आता इथून पुढं माझं म्हणजे रुटीन आहे ना थोडंसं बदललेलं असणार आहे संध्याकाळचं, कारण संध्याकाळी 7लाच जेवण करायचं असं मी रुटीन ठेवणार आहे. 7च्या अगोदर स्वयंपाक करून घ्यायचा. तर आत्ताच 6 वाजले, तुम्हाला मी दाखवलं देवाला दिवा वगैरे लावला आणि लगेच स्वयंपाकाला लागले मी. तर 7 वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करता येईल. कसं आहे, आपण लवकर जेवण केलं ना तर मग थोडंसं फरक होतो, कारण उशिरा जेवण केलं ना तर मग लगेच झोपण्यात येतं, त्याच्यामुळे मग ते अन्नपचन वगैरे होत नाही एवढं. त्याच्यासाठी मी असं ठरवलं आहे आता की 7 वाजता जेवण वगैरे करायचं आणि थोडं 15-20 मिनटं फिरलं की मग जेवलेलं पण अन्न पचून जातं. तसं मग लगेच जेवायचं आणि लगेच झोपायचं, त्याच्यामुळे मग ते काही एवढं व्यवस्थित अन्न आपलं डायजेस्ट होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडंसं रुटीन चेंज करूया, म्हणजे साहेबांना पण बरं पडेल. त्याच्यामुळे मी असं रुटीन आता ठेवते. 7 वाजेपर्यंत येतात ते, म्हणजे आलं की थोडा वेळ फ्रेश वगैरे झालं की 15-20 मिनटांनी लगेच मग जेवायला घ्यायचं. तर कधी 7, कधी 5:45, कधी 5:45 अशा 7:30 असं अशापर्यंत येतात ते. तर बटाट्याची भाजी बनवली मी, तुम्हाला दाखवलं, आणि 2 भाकरी बनवल्या, एक ज्वारीची आणि एक बाजरीची. सकाळची थोडीफार चपाती पण आहे शिल्लक आणि थोडासा भात पण बनवला आहे, मसाले भात. तरी इथं भाजी बघा, आता आहे ना थोडीशी म्हणजे खाण्यातच बदल केला आहे मी. सुकी भाजी कमी केली आहे, पातळ भाजीच केली आहे, कारण मुलं पण त्यांना पण सवय लागते की पातळ भाजी चुरून वगैरे खायची. ते तर सुकंच खात असतील मुलं, त्यांना सुकी भाजीच आवडते. पण थोडीशी म्हटलं संध्याकाळ सकाळ असं, सकाळी तर डब्याला सुकीच द्यावं लागते, फक्त साहेबांना पातळ द्यावं लागते, मुलांना तर सुकीच देते. तर म्हटलं मग संध्याकाळी पण पातळ भाजी, आणि दूध बऱ्यापैकी सगळ्यांनीच कमी केलं आहे दूध आता खायचं, त्याच्यामुळे मग पातळ भाजी लागते संध्याकाळची. तर इथं माझ्या भाकरी पण झाल्या आणि जेवणं वगैरे झाले आमचे. त्याच्यानंतर मग मी इथं झाडून वगैरे घेते. जेवण झाल्याच्यानंतर 10-20 मिनटं आम्ही चक्कर मारून आलो बाहेर, शतपावली केली 20 मिनटाला इथले आणि 4 राऊंड मारले. त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता भांडे वगैरे घासायचे पण राहिले. तर 6:15च्या दरम्यान आम्ही बसलो होतो जेवायला. तर जेवणं वगैरे झाले. त्याच्यानंतर मग 15 मिनटं फिरून आलो आणि आता 8-8:15 वाजले असतील बहुतेक. तर आता झाडून घेतलं सगळं, म्हणजे किचनमध्ये पण कसं स्वयंपाकाने त्याने होतोच राडा, आणि हॉलमध्ये जेवणं वगैरे करतो तर तिथं पण खरकटं वगैरे सांडलेलं असतंच, तर त्याच्यामुळं ते पण झाडून घ्यावं लागतं. आणि खरकटं वगैरे थोडंसं असतं खाली, तर मग त्याला कापड मारून घेतलं ना मग कपडे वगैरे, हॉलमध्येच झोपतो आम्ही त्याच्यामुळे मग ते पण पुसूनच घ्यावं लागतं. तर चला आता झाडून वगैरे घेते. कपडे तर मुलगाच टाकवतो, शूज टाकवतो कपडे. तर इथं त्याला दूध प्यायचं होतं, तो म्हटला मम्मी मीच करतो दूध, म्हटलं कर. तर त्याच्यानंतर मग जे फरशी पुसण्यासाठी कापड लागत होतं तर ते आणलं मी बाहेरून, आणि त्याच्यानंतर लगेच कुलूप लावून घेतलं, कारण आत्ता कसं थंडीचे दिवस आहे, थंडी पण वाजती आणि 2 लॉके आहेत दरवाजाला, तर ते दोन्ही पण लावावं लागते, कारण चोरट्याची भीती आता तर आहेच. त्याच्यामुळे फक्त वरती जी कडी आहे ना त्याला लॉक लावते आणि खालची तशीच ठेवते. तर पण ते खालची पण कडी पॅक करावं लागते.
तर चला मग आता इथं थोडेसे भांडे आहेत, माझे मुलांचे डबे भरपूर असे भांडे आहेत, तर ते पण घासून घेते. आणि सामान आणलं होतं साहेबांनी किराणा, तर तो पण भरून ठेवते. आधी काही भरला होता आणि थोडंसं राहिलं होतं गुळ वगैरे, गुळाची ढेप वगैरे तेवर, तर ते बी आता भरून ठेवते. आणि फरसाण वगैरे मुलांनी घेतलं होतं खायला, तर ते पण ठेवून देते. आणि दही पण लावायचे मला, तर ते पण लावून घेते. आणि थोडेसे भांडे पण होते सकाळचे, तर ते पण लावायचे. तर चला मग मी माझं आवरून घेते. आणि भांडे तर थोडेच होते लावायला, कारण आधी लावले होते मी थोडेसे आणि थोडेच राहिले होते, तर ते पण लावायचे. आणि नंतर मग भांडे वगैरे घासले की किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग जे माझं व्हिडिओचं काम असतं ना, तर ते करायचं. म्हणजे व्हिडिओ एडिट वगैरे करायला खूप वेळ लागतो. एडिट करायचं, त्याला थंबनेल बनवायचं, परत त्याला टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन हे सगळं लिहायचं. तर असा भरपूर वेळ जातो व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मग तर भांडे वगैरे घासून झाले, मी तुम्हाला शॉर्टमध्येच दाखवलं आणि थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि किचन पण झालं आहे पुसून माझं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ताईंनो, प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तर चला, किचन वगैरे पुसून झालं. दूध होतं, तर ते दूध पण मी इथं गॅसवर ठेवून देते आणि गॅसच्या शेगडीवर. आणि थोडीशी जाळीची झाकणी आहे ना, म्हणून रात्रीचं काही पडायला वगैरे नको, म्हणून त्याच्यावर दुसरं एक झाकण ठेवलं. खिडक्या वगैरे सगळे लावून घेते. आणि मेन काम असतं आपलं स्त्रियांचं की संध्याकाळी झोपताना गॅस बंद करायचा, तर ते पण करून घेते. आणि बघा, असं मी किचन पूर्ण स्वच्छ क्लीन केलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला मग, बाय.